नमस्कार मंडळी, मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते। तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत। तर हा आज श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि या श्रावण मासाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। खरंच श्रावण म्हटलं की किती छान आणि मन प्रसन्नदायी वातावरण असतं नाही का। जिकडं तिकडं पाहेल तिकडं सगळं हिरवंगार वातावरण असतं आणि आमच्याकडे तर बाहेर दरवाजा उघडला तर डोंगर निसर्गरम्य वातावरण खूप सुंदर दिसतं। खूप छान धुके असतात, असं म्हणजे थंड हवेचं ठिकाण कसं असतं, आभाळ निम्मं खाली आल्यासारखं पांढरं शुभ्र दिसतं, असं काहीसं आमच्या इकडं वातावरण असतं। आणि खरंच कोणी जर ह्या सीझनमध्ये गावाकडे जात नसाल तर खरंच 1 किंवा 2 दिवस तरी नक्की गावाकडे जाऊन या आणि पहाटेचं वातावरण बघा किती खूप सुंदर असतं। तर मी चाललेले आहे महादेव मंदिरामध्ये, तर चला तुम्हालाही आज महादेव मंदिराचं दर्शन घडवून आणते। तर अशा पद्धतीनं मी ताट घेतलेलं आहे। आरती तिथे जाईपर्यंत राहते की नाही माहीत नाही, पण माचीस मात्र मी सोबत घेतलेला आहे। गेल्यानंतर आमच्या शेजारी जे गुरु आहेत रूपाताई माधुरीताई, तर तिथं अभिषेक चालूच होता। हर हर महादेव लवतो तो विक्रांत ब्रह्मांडे महाभिषेकंते पात्रे व्यंजोज लावणे सुंदर मस्तकी बाळा त्रिकोण्या बाहे जुजुळा दे देव शंकरा आरती ओ वाळो कर्पूर गौरा दे देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माया शंकर गोवी उमाला देव शंकरा आरती वाळो शंकर गौरा देव सागर मंत्र पण केले नामाची हरता पडले एकोणा रूपाने गान केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले देव शंकरा आरती ओ वाळो कर्पूर गौरा देव कर्पूर गौरा देव शिव पार्वती हर हर महादेव शंभो।
खूप छान पूजा झाली, अभिषेक झाला, आरतीही मिळाली आणि खरंच सकाळ सकाळी असं वातावरण खूप प्रसन्नदायी वाटतं आणि मनही नेहमी म्हणजे दिवसभर फ्रेश राहतं अशा वातावरणामुळे. सो आता मी स्वामी महाराजांचा जप राहिलेला आहे तर तो करते. आत्या आता पूजा करत आहेत, त्यानंतर माझा स्वामी महाराजांचा जप होईल आणि त्यानंतर मी घेऊन येईन तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह थॉट, सकारात्मक विचार, ज्याने तुमचं माइंड होईल एकदम स्ट्रॉंग. ओके. तर मंडळी, मी म्हटलं होतं की आपण सकारात्मक विचार पाहायचा आहे आणि आता राजवीर थोडासा डिस्टर्ब करू शकतो आणि मी थोड्या वेळानं शूट करायचं म्हटलं तर मग मला वेळ मिळत नाही, मग ब्लॉग हे अशानं बनवणं होत नाही. तर थोडंसं तुम्ही समजून घेऊ शकता ना, थोडंसं तुम्ही समजून. तो तर म्हणते मम्मा मी बोलत नाही, डिस्टर्ब करत नाही असं त्याला म्हणायचं आहे. तर थोडंसं तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते. तर सकारात्मक विचार का गरजेचे आहेत, कारण मी एका मागील व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बघा की कधी कधी खूप उदास भकास वाटतं, सगळंच आयुष्य निराशावादी वाटतं. का वाटतं तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचारांची कमतरता असते. मग हे सकारात्मक विचार करायचे तरी कसे, हे जे काही माझ्या वाचनामध्ये जे काही मुद्दे आले होते, जे काही नियम आले होते ते मी लिहून काढलेले आहेत. याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर त्यामध्ये पहिला नियम असा आहे की आपल्या दिवसाची सुरुवात ही पॉझिटिव्ह कॉन्व्हर्सेशनने करावी. थोडक्यात त्याला आपण पॉझिटिव्ह अफर्मेशनसुद्धा म्हणू शकतो. उदाहरणार्थ मीच स्वतःला सूचना देते की माझं नाव स्नेहल आहे आणि माझी दिवसेंदिवस खूप प्रगती होत आहे. आता जर मी ब्लाऊज शिवते आता तर फॉर एक्झाम्पल, तर दिवसेंदिवस मी खूप ब्लाऊज शिवत आहे, खूप छान छान डिझायनिंगचे ब्लाऊज शिवत आहे आणि खूप कस्टमर्स येत आहेत, असं मी स्वतःला सूचना द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही जर ऑफिसमध्ये असाल, ऑफिसमध्ये तुमचं नेहमीचं काम असेल किंवा तुमचे काही टार्गेट्स असतील तर त्याबद्दल तुम्ही स्वतःला अशा सूचना देऊ शकता, पॉझिटिव्ह सूचना देऊ शकता. आणि खरंच मी खूप स्ट्रॉंग आहे, माइंडली स्ट्रॉंग आहे आणि माझी खूप प्रगती होत चाललेली आहे, मला बिलकुल वेळ नाही आहे वाया घालवायला, असं तुम्ही स्वतःला सूचना द्यायचं आहे. आणि यामुळे तुमचा दिवस नक्कीच खूप छान जाणार आहे आणि याचा परिणाम तुम्हाला एका महिन्यात तरी नक्की भेटणार आहे. आणि तसं त्याचं तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला हळूहळू खरंच सक्सेस होत चाललेलं आहे. ते तुमचं बोलणं हे तुम्हाला हळूहळू लक्षात येणार आहे, कारण हा निसर्गाचाच नियम आहे की तुम्ही जसे विचार कराल तसे तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. आणि याच्याबद्दल तुम्ही इतर व्हिडिओ अफर्मेशनबद्दल तुम्ही ओके. तर अशा तुम्ही बरेच व्हिडिओ हे अफर्मेशनचे पाहू शकता, त्याचे बरेच बुक्सही अवेलेबल आहेत. जसे तुम्ही बोलाल तसे तुम्हाला मिळत जाईल आणि हा काय आहे तर निसर्गाचा नियम आहे. तर दुसरा मुद्दा असा आहे की आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या तुम्ही एक यादी करा. मग ते 100 गोष्टींची यादी करा. जसं की तुम्ही केव्हा खुश होता, जर तुम्हाला एखाद्याने सरप्राईज दिलेला आहे, गिफ्ट दिलेलं आहे किंवा घरचे सगळे एकत्र कुटुंब तुम्हाला घेतल्याशिवाय जेवत नाही, अशा वेळेला तुम्ही आनंदी होता. किंवा खूप दिवसापूर्वीचा मित्र तुम्हाला अचानकपणे भेटलेला आहे तेव्हा तुम्ही आनंदी होता. असे 100 ज्या काही घटना आहेत त्या तुम्ही लिहून काढा. यामुळे काय होईल की तुम्हाला सकारात्मक विचार करायची सवय लागेल, सतत आनंदी गोष्टी तुम्ही आठवाल आणि त्या लिहून काढाल, तसं तुम्हाला सकारात्मक विचार करण्याची सवय होऊन जाईल. तर तिसरा मुद्दा असा आहे की तुमच्यावर घडलेल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर हसायला शिका. आता हे खूप फनी वाटतंय की अरे बापरे, आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट गोष्टी घडलेल्या होत्या तर बबी त्याला हात नको लावू, तर त्याच्यावर हसायचं कसं, होय की नाही. ते तरी वाईट गोष्ट आहे. वाईट गोष्ट म्हणजे मला सांगा गंभीर, होय की नाही. मग आपण ती गोष्ट जरी आठवली तर आपण खूप गंभीर होतो. अरे माझ्याबरोबर असं, मी कॉलेजमध्ये असताना असं घडलं, सगळे मला हसले, हे असं व्हायला नाही पाहिजे होतं आणि हे घडलं. मग ते तुम्ही आठवला की काय होता, नाराज होता, कुठेतरी मनामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते आणि तुम्ही खूप अपसेट होऊन जाता. मग थोडक्यात त्या गोष्टीवर हसायला शिका. अरे च्या हे असं झालं होतं. काही लोक सांगतात बघा भाषणामध्ये त्यांच्या लाईफमध्ये घडलेली एखादं काहीतरी असं, आपण ते मजेशीर होऊन जातो, आपणही असतो आणि सांगणारी व्यक्तीही असते. थोडक्यात जर त्यांचा अपमानही झालेला असेल किंवा कॉलेजमध्ये त्यांना हसले असतील तर तेही स्वतःची घटना हसत सांगतात आणि आपणही त्या गोष्टीवर हसून जातो. म्हणजे ती घटना त्यांच्यामध्ये गंभीररित्या राहत नाही, ते हसण्यावरही घेऊन जातात. म्हणजे त्या गोष्टीचं एवढं वजन राहत नाही. रुमाल देऊ.
ओके देते, 2च मिनिटं बेबी, मी बोलते का नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की अशा गोष्टींचं, अशा गंभीर गोष्टींचं तुमच्या लाईफमध्ये वजन राहत नाही, शून्य व्हॅल्यू राहते त्याला. तुम्ही हसण्यावरही घेऊन जाता. अशा अपमानास्पद गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये घडलेल्या असतील ते निगेटिव्ह थॉट्स असे पाहून जातात. तर असंच राजवी थोडासा डिस्टर्ब करत राहणार आहे. तर चौथं असा मुद्दा आहे की तुमच्यावरील जे काही संकट येतं त्याचं संधीत रूपांतर करा. बरेचसेच असे मोठमोठे लोक होऊन गेलेले आहेत. 1 मिनिट, मी त्याला रुमाल देते, त्याला इस्त्री करायसाठी रुमाल हवा आहे. तर त्याला रुमाल दिलेला आहे इस्त्री करायसाठी. अजून 5-10 मिनिटं तर तो बिझी राहील. तर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तर चौथा मुद्दा असा होता की तुमच्यावर संकटाचे संधीत रूपांतर करा. मोठमोठे जे थोर व्यक्ती होते ते काय करायचे, त्यांच्यावर कुठलंही संकट आलं तर ह्या संकटाचं संधीत कसं रूपांतर करता येईल किंवा ह्यामध्ये मला कुठली संधी आहे का माझ्या प्रगतीसाठी, याचा ते विचार करत होते. आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सिंधुताई सकपाळ तर त्यांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. त्यांना बघा, त्यांच्या आईने देखील, त्यांच्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांच्या आईने देखील त्यांना घरात घेतलं नव्हतं, त्यांच्या नवऱ्याने त्यांना घराबाहेर काढलेलं होतं. तर ह्यावेळी काय झालं, त्यांच्यावर हे संकट आलं की त्यांना त्यांच्या लहान जन्मलेल्या मुलीला घेऊन बाहेर पडावं लागलं आणि हे खूप मोठं संकट होतं. पण जर त्या दोन्ही व्यक्तींनी त्यांना बाहेर काढलं नसतं तर ते आज हजारोंची माता झाली नसती. हे संकट त्यांनी त्याचं संधीत रूपांतर केलं, होय की नाही. दुसरं एक्झाम्पल सांगायचं झालं तर महात्मा गांधी. जर साऊथ आफ्रिकेच्या ट्रेनमधून महात्मा गांधीजींना जर बाहेर फेकलं नसतं तर ते आज महात्मा झाले नसते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चाणक्याचा जर भरसभेमध्ये जर धनानंद राजाने अपमान केला नसता तर त्याने अखंड भारताचं स्वप्नच पाहिलं नसतं. अशी खूप उदाहरणं आहेत थोर लोकांची. आपण त्यांच्याकडे पाहून आपण हळूहळू शिकू शकलो की या लोकांनी कसं त्यांच्या आलेल्या संकटाचं संधीचं सोनं केलं, तसंच आपणही त्या संधीचं सोनं करायचं आहे. आजचा नियम आहे 5वा नियम की गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय करून घ्या. जर एखादं सिच्युएशन निर्माण झाली असेल, एखादी कठीण परिस्थिती असेल, तर यावेळी जर थोर नेते असते किंवा जर एखादी महान व्यक्ती असते तर त्यांनी या सिच्युएशनमध्ये कसा विचार केला असता किंवा या सिच्युएशनमध्ये ते कसे बाहेर पडले असते याचा विचार करत करा. म्हणजे बऱ्याच दृष्टिकोनातून, एकाच अँगलमधून न जाता बऱ्याच दृष्टिकोनातून ते सिच्युएशन सोडण्याचा प्रयत्न करा. तर मला वाटतं मी बरीचशी म्हणजे जे माझ्या वाचनात आलं होतं त्यातल्या बऱ्याचशा मी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सकारात्मक विचार कसा करायचा आणि त्याची सवय तुम्ही कशी स्वतःला लावून घ्यायची हे मी सांगितलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. तर चला, आता 5:30 वाजलेले आहेत आणि मला जाऊन करायची आहे खाली स्वयंपाकाची तयारी आणि राजवीरही फार दमवतोय. तर मला आशा वाटते की मी आज तुम्हाला बरंच काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे पॉझिटिव्ह थॉट्स तुम्ही कसे मनामध्ये आणू शकाल. हे मी जे काही नियम सांगितले तेही तुम्हाला कसे वाटले हे मला जरूर कळवा. तर आता मी घेते निरोप. तर चला मग भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःला टेक केअर. बाय बाय बाय.